भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय अवयव उदक प्रत्यारोपण संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी 4 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अवयव दान दिवस साजरा केला जातो। अवयव दानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि अवयव दान करणाऱ्या दात्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो। भारतात 2010 साली पहिला राष्ट्रीय अवयव दान दिन साजरा करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील दत्तामेघे रुग्णालय आणि विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय अवयव दान दिनाच्या निमित्ताने अवयव दान रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत सावंगी रुग्णालय आणि दंत महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। अवयवांची कमतरता ही आरोग्य व्यवस्थेपुढील एक गंभीर समस्या आहे। विविध आजारांमध्ये वेगवेगळ्या अवयवांची गरज भासते आणि वेळेवर अवयव न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण धोक्यात येतात। ही बाब लक्षात घेऊनच या जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमाला भार नेचर फाउंडेशन, वैद्यकीय इलेक्ट्रिक मंच, निसर्ग सेवा समिती तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचा देखील सक्रिय पाठिंबा लाभला। रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून झाली। शहरातील मुख्य मार्गावरून जात बजाज चौक येथे विद्यार्थ्यांनी जागरूकता वाढवण्यासाठी पथनाट्य सादर करून नागरिकांना अवयव दानाचं महत्त्व पटवून दिलं। यावेळी बोलताना संजय इंगळे तिगावकर यांनी अवयव दानाचं महत्त्व पटवून देत अवयव दान करण्याचं आवाहन केलं। सावंगी विद्यापीठ आणि रुग्णालयाच्या वतीनं भविष्यातही असे उपक्रम राबवले जाण्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, वर्धा।